साडेसाती म्हणजे काय? साडेसाती म्हणजे ऍक्च्युअल शनी. आता बघशील तर तू आता मीन राशीमध्ये शनी आला आणि मेष राशीला साडेसाती लागली. अडीच वर्षांची ही साडेसाती असते. सध्या आता कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना साडेसाती चालू आहे. बरं. मकरेची साडेसाती आता पूर्णपणे संपली आहे आणि मेषाला सुरू झालेली आहे. आता ती पुढे 7.5 वर्ष राहणार. त्यानुसार कुंभेला शेवटची अडीचकी, मकरेला मधली अडीचकी आणि मेष राशीला पहिली अडीचकी सुरू झाली. साडेसातीमध्ये जे त्रास होतात तेच त्रास होतात. अर्थात शनी महाराज हे कर्मानुसार फळ देतात. त्यामुळं आपली कर्म कशी आहेत त्यावरती विचार केला पाहिजे, ना की साडेसातीचा. जर तुमची कर्म चांगली आहे, तुमच्या पत्रिकेमधला शनी जर स्ट्रॉंग आहे, तर तुम्हाला साडेसातीचा त्रास होत नाही. साडेसातीत लग्न होतात, मुलबाळं होतात, घरदार होतं, गाडी होते, भरपूर पैसे मिळतात, प्रतिष्ठा मिळते, नावलौकिक होतो. कारण शनी ही न्यायाचे देवता आहे. त्यामुळं शनी महाराजांना घाबरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कर्मांना घाबरलं पाहिजे आणि तुमच्या साडेसातीमध्ये कोण काय लायकीचं आहे, तुमच्या जीवनासाठी काय योग्य आहे, हे शनी महाराज तुम्हाला शिकवतात. तू जेव्हा रस्त्याने स्पीडने जाते तेव्हा एकतर स्पीड लिमिट असतं किंवा स्पीड ब्रेकर टाकलेले असतात. स्पीड ब्रेकर आला की आपण वैतागतो, अरे काय स्पीड ब्रेकर आला, मला ब्रेक मारावा लागेल. अरे पण तो स्पीड ब्रेकर नसेल तर तुझ्या गाडीचा ॲक्सिडेंट होईल ना रे, आणि नुकसान होईल. तसं जीवनामध्ये साडेसाती तुमच्या कर्मानुसार काही स्पीड ब्रेकर टाकते आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचा ॲक्सिडेंट होऊ नये, तुमच्या जीवनात वाईट होऊ नये यासाठी तुमची काळजी घेते. त्यामुळे शनी महाराज हे वात्सल्य स्वरूप आहेत. त्यामुळे साडेसातीला न घाबरता शनी महाराजांच्या येण्याचं स्वागत केलं पाहिजे आणि तुम्ही तुमची कर्म जी आहेत ती चांगली ठेवली की आपोआपच शनी महाराज तुम्हाला त्याचं रिवॉर्ड देतील, तुम्हाला अवॉर्ड देतील, ना की तुम्हाला पेट देतील. थोडक्यात ही न्यायाची देवता आहे आणि साडेसातीमध्ये तुम्हाला न्यायच मिळतो. त्यामुळे कुणावर जर अन्याय केला असेल तर तुमच्यावर अन्याय होणार ही मात्र नक्की गोष्ट आहे. तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो.